ओम शांती. शरीराचं नाव आहे बी.के. नंदा. 1990 साली बाबांचं ज्ञान मिळालं. पहिले मिस्टरांना मिळालं, त्यांच्यानंतर मग मला मिळालं. पालघर सेवा केंद्रात आम्ही रेग्युलर स्टुडंट बनलो. 1990ला ज्ञान मिळाल्यानंतर लगेच सर्व धारणा आमच्या झाल्या. त्याच्यानंतर बाबा मिलनला गेलो. पहिल्याच वर्षी 91ला आम्ही बाबा मिलन केलं. बाबा मिलन केल्यानंतर इतका सुखद अनुभव आला की ज्याला आपण शोधत होतो तो परमात्मा शेवटी भेटला. कारण मी ह्या जन्मी खूप भक्ती केली, शिवाची, कृष्णाची, पण मन समाधान होत नव्हतं. जेव्हा बाबा मिलनला गेलो त्यावेळेला लहान माझी मुलगी 3 महिन्याची होती आणि मोठी मुलगी 4.5 वर्षाची होती. तर त्या दोघींना आईकडे सोडून मग पहिल्याच वर्षी म्हणजे ती 1.25 वर्षाची असतानाचं पहिलं बाबा मिलन केलं. पण ज्ञानात आल्यानंतर आमचे जे नियम धारणा पाहिल्यानंतर जे तिथले स्टुडंट होते पालघरचे, सगळ्यांनी इतकी खुशी व्हायची की बाबा एवढ्या कमी वयात एवढे नियम धारणा, की बाबा जे सांगताय की लास्ट सो फास्ट, तर ते सगळ्यांना आमच्याकडे बघून वाटायचं. आणि तिकडं पालघरला असताना रथी महारथींची खूप पालना मिळाली. दादी जेव्हाही विदेशात जायच्या त्यावेळेला पहिला ग्रुप आमचा पालघरचा बोलवायचे. पालघरला गेल्यानंतर पालघरच्या बहिणींना सगळ्यात पहिले दादींना भेटायला मिळायचं आम्हाला. मग आमचा ग्रुप दादींना पहिले भेटायचा. असं करत करत आमचे बरेच वर्ष निघत गेले. त्याच्यानंतर गव्हर्मेंट सर्वंट असल्यामुळे युगलांची ट्रान्सफर झाली आणि मीच त्यांना इकडं आणला ह्या भागात आमच्याकडे. धुळे जिल्ह्यातले असल्यामुळे तो आपण आपल्या गावाकडे जायचं. आपल्या गावाकडे शेतीबाडी भरपूर आहे, तर इकडं न राहता आपण गावी जाऊ. 2 मुली आहेत. गावाकडे मी पण ट्रान्सफर करून घेऊन आली. पण बघा ड्रामा एवढा वंडरफुल आहे. इथं आल्यानंतर जशी सेवा वाट पाहत होते आमची, तर तिथं एक माताजी होत्या आधीच, त्या धुळ्याला होत्या. त्या पण काही कामानिमित्त, त्यांचं गाव जवळ होतं, तर त्या निमित्ताने त्या पण तिकडे आलेल्या होत्या. त्या बाबांना सांगायच्या की बाबा मुझे बने बनाए बच्चे दो. तर बघा तिथं आल्यानंतर तिथं सेवेचं काहीच नव्हतं. पण जेव्हा आमची ही जोडी आणि त्या माताजी अशी मिळून आम्ही 3 जण जागोजाग प्रदर्शने लावणं, सेवा करणं, तर त्यातून एक कन्या आणि एक कुमार जे सुनीलभाई म्हणून आहे, ते कंस्ट्रक्शन डिपार्टमेंटला पारोळ्यातनं निघाले. तर त्यांना घरून एवढं बंधन होतं, तर जाताना मला सांगून गेले की माताजी माझा इथं पुरुषार्थ होणार नाही, मला काहीही करा, जे असेल ते बनवलेलं ते द्या, आणि माझे जे बांधकामाचे अस्त्रशस्त्रे ते तुमच्याजवळ राहू द्या. ते बांधकामाचं जे साहित्य होतं त्यांचं ते तसंच टाकून माझ्या घरूनच माउंट आबूला गेले. गेल्यानंतर ते डायरेक्ट 4 महिने राहिले आणि डायरेक्ट समर्पितच होऊन गेले. तिथंच बाबाच्या घरी यायचा निर्णय. त्यांचे वडील यायचे, कुठे आहेत ते प्रेमराजबाई, माझा मुलगा कुठे गेला. आम्ही सांगितलं, आम्ही त्याला पाठवलं नाही, तो त्यांच्या खुशीने गेला. मग तिथं आल्यानंतर तिथं 5 वर्ष सेवा केंद्र म्हणजे गीता पाठशाळाच होती, ते आम्ही दोघं मिळून चालवायचो. सकाळी युगल क्लास करायचे, संध्याकाळी मी करायचे, आम्ही दोघं मिळून कोर्स करायचो. मग असं करत करत 5 वर्ष चालवलं आम्ही पारोळ्याला. त्याच्यानंतर मग बाबांना आव्हान केलं की आता इथं आम्हाला बनी बनाई बाबाची बच्ची दे द्या, ब्रह्माकुमारी दे, की त्यांच्याद्वारे जास्त सेवा होईल. मग त्याच्यानंतर तिथं संध्या दिदी आल्या आणि तिथं जे पालघरला हेमा दिदी, योगिनी दिदी, सगळ्या महारथी बहिणींची खूप पालना मिळाली. पक्क बनवून बाबांनी आम्हाला फाउंडेशनच इतकं पक्क केलं की आम्ही तिथून आल्यानंतर इथं एवढी सेवा झाली ना, पारोळ्याला कानाकोपऱ्यात सेवा करून घेतली बाबांनी. मग युगल जे आहे त्यांना सेवेचा खूप उमंग उत्साह आहे, म्हणजे ऑलराऊंड सेवाधारी, झाडू पोच्यापासून स्टेजपर्यंत भाषणापर्यंत सगळी सेवा त्यांच्याकडून. आजही भंडाऱ्यात तेच सेवा देतात. किती मोठं कार्यक्रम असला, विद्या दिदी त्यांना सांगतील की भाई हे तुम्हाला सांभाळायचं आहे, बस बाबा कार्य करून घेता. म्हणजे बाबांनी असं काही निमित्त केलं आहे की सर्व ठिकाणी बाबा सेवा, आमची जे काही गुण दिले बाबांनी ते गुण सगळे सेवेत लागून जातात. बस भगवंताला एवढंच, म्हणजे काहीतरी मागच्या जन्माचं पुण्य असेल, कितीतरी जन्माचं, म्हणून मी म्हणते की परमात्मा भेटला. आणि परमात्म्याने जे जीवन आहे ते अतिशय सुखमय करून दिलं आहे. विघ्न येतात, विघ्न जातात, पण असा भरोसा आहे परमात्मावर की बाबा तू आहे ना, तुझ्या छत्रछायेत आहे ना, हे विघ्न आले हे तर आम्हाला पुढे जाण्यासाठी आले. महारथींना तर महानद विघ्न येणार ना, त्याच्यातून आम्ही पास होत जातोय. कारण का, तर बाबांच्या हातात हात दिलेला आहे. कधी कधी विचार करते की आपण खरंच एवढी भक्ती केली ह्या जन्मी, युगलांनी ह्या जन्मी भक्ती केलीच नाही. तर असं वाटतं की ते भक्तीचं फळच मला परमात्मा देतो. आणि कृष्ण खूप आवडायचा
आणि ह्या जन्मी ज्ञान पण दिलं. त्याच्यानंतर आई वडील बाबा मिलन करून आले. सासऱ्यांना ज्ञान होतं पण सासरे वारले. नंतर मुलींना बाबा मिलन करून आणलं. आज दोघं मुली वेल एज्युकेटेड आहेत. दोघंही एक टेक महिंद्रामध्ये सर्व्हिसला होती, एक हे तर इंजिनिअरिंग कॉलेजला होती. पण दोघींचे लग्न झाले, दोघंही सुखात आहेत. जावई बघा सगळं होतं ह्या जन्मात मला परमात्माने दिलेलं. दोघी घरं सासर आणि माहेर इतकं सुख संपन्न होतं की कशाचीच कमी नव्हती. कमी होती फक्त एक मुलाची. तर लहान मुलीच्या जन्मानंतर वाटायचं की बाबा 3च महिन्यात बाबा भेटले तिच्या जन्मानंतर की बाबा एक मुलगा पाहिजे. त्यावेळा बाबांचा परिचय नव्हता. पण फक्त भक्ती मार्गात जसं म्हणता की पाहिजे बुवा एक, पण बाबांना मुलगा बनायचं असेल ना, त्याच्यामुळेच मला बाबांनी मुलगा दिला नव्हता. कारण बाबांना स्वयं परमात्म्याला माझा मुलगा बनायचा आहे. आणि खरोखर परमात्मा तो मुलाचा पार्ट पूर्ण करतो. जेव्हाही मी परमात्म्याला हाक मारते की बाबा तुम्ही माझा मुलगा झालेला आहात, तुम्हाला यावं लागेल, हा प्रसंग आलेला आहे, याला कोण निवारण करणार, तर बाबा येतात. तो सगळा प्रसंग माझा बाबा पार पाडून देतात. त्याच्यामुळे भगवंतावर अटूट विश्वास आहे. एवढी सेवा होते. आजही आमच्या विद्यादिदी कधी सेवा असली तर पहिले फोन करतात की माताजी आपको आना आहे. भंडाऱ्याची असो, कुठे दिदींसोबत जाणं असो, भरपूर सेवा बाबा करून घेत आहे निमित्त बनून. तर अशीच भगवंताचे आशीर्वाद आहेत आमच्या पाठीशी. काहीतरी पुण्य असेल त्याचं फळ मिळतं आहे. आणि असंच मी सर्व आत्म्यांना पण बाबांना सांगते की भगवंता सगळ्यांना तुम्ही असे भेटले पाहिजे, सगळ्यांचं जीवन सुखमय झालं पाहिजे. की आज परमात्म्याकडून जे मिळतं आहे कोणीच देऊ शकत नाही देहधारी. एक आईवडील आणि एक परमात्मा, याच्याशिवाय जगात कोणीच नाही आहे. आणि जे परमात्मा देईल ते अखूट आहे, कधीही न संपणारं आहे. तसं हे परमात्म्याचं ज्ञान आहे. जीवन इतकं सुंदर झालेलं आहे ना की मी म्हणते की खूप खूप काहीतरी असेल आपलं भाग्य म्हणून भगवान भेटलेत. तर भगवंताचा हातात हात घेतलेला आहे. तर मी म्हणते मी नाही शोधलं परमात्म्याला, परमात्म्याने मला शोधलं आहे. तर एवढं सुंदर जीवन झालेलं आहे. हीच एक अशी विश्वकल्याणाची भावना आहे की भगवंता बाबा विनाशाच्या आधी सगळ्यांना तुमचा परिचय मिळाला पाहिजे. की जो बाबाच्या ज्ञानात आल्यानंतर जे आपल्यात असतं, मोहाचे असतात काही संकल्प की आपल्याला हे पाहिजे ते पाहिजे, पण परमात्म्याच्या ज्ञानात आल्यानंतर सगळे प्रश्न मिटून जातात. परमात्मा एवढं काही देतो आपल्याला की आपल्याला कशाचीच चाहना नाही राहते. की भगवंताच्या ज्ञानाचा जो स्रोत आहे तो अखंड आहे, अतूट आहे, न तुटणारा आहे. आणि त्याच्यामुळे आत्मा परमात्मा याचं सगळं ज्ञान मिळालं. नाही तर काय आहे, काही माहिती नव्हतं की सृष्टी कशी चालते, कुठून आहे, कुठपर्यंत आहे, काही कळत नव्हतं. पण आता एवढं ज्ञान मिळून गेलं परमात्म्याकडून की सृष्टीचक्र काय, आत्मा काय, परमात्मा काय, आपल्याला भगवंताने या सृष्टीवर कशासाठी पाठवलेलं आहे. जोपर्यंत ज्ञान नव्हतं तोपर्यंत बुद्धी भटकत होती. पण बुद्धीला एक ठिकाणा मिळून गेला की परमात्म्याने सांगितलेलं आहे की तुमचे जन्म कोणते, तुमचं शरीरात आत्मा कुठं राहते, परमात्मा काय आहे, त्याचे दिव्य गुण काय आहे, हे सगळं सांगितल्यानंतर जो सेवाभाव आहे तो काय असतो हे सगळं इथं आल्यानंतर कळालं. की एवढं वर्षाचं जो ज्ञानाचा साठा आहे परमात्मा असंच वाढवू दे. परमात्म्याला एकच सांगते की भगवंता असंच तुझा हात माझ्या डोक्यावर राहू दे आणि परिवारावर राहू दे, की कशाचीच आम्हाला कमी पडू देऊ नको. भगवंता खूप खूप सेवा, दादींचे अंगसंग राहिली, मधुबनला सेवा होते. दिदी आम्हाला दरवर्षी, आमच्या विद्यादिदी दरवर्षी पाठवतात. आमच्या विद्यादिदींमुळे एवढं आमची प्रोग्रेस होते, इतकी सुंदर पालना करताय आमच्या दिदी आमची की आम्हाला काही कशाची कमी पडू. कधी प्रसंग आला तर दिदींना सांगायचं दिदी असं असं. दिदी एवढ्या म्हणजे बल भरून देतात की असं वाटतं की दिदींनी सांगितलं म्हणजे आम्हाला बाबांनीच सांगितलं. तर आम्हाला भाग्याने दिदी पण इतक्या सुंदर लाभल्या आहे. खूपच छान सेवा आमच्याकडून दिदी करून घेतात. आमचं भाग्य बनतं आहे. तर हे एवढंच माझं सांगणं आहे की बाबा सगळ्यांना हा परमात्म्याचा परिचय हा मिळायला पाहिजे, सगळ्यांना बाबा हे भेटले पाहिजे. त्याच्यामुळे एवढंच म्हणते मी. बाकी ओम शांत.